नमस्कार, मी अर्चना देशमुख तुमचं खूप मनापासून स्वागत करते। डाळिंबाचा सीझन आहे, मस्त छान बाजारात डाळिंब आलेत आणि मी ठरवलं आज कच्ची दाबेली बनवायचं। डाळिंब तसं पाहिलं तर हिमोग्लोबिन वगैरे भरपूर वाढते त्यांनी। एक ग्लास ज्यूस पिलं डाळिंबाचं तर एकदम हेल्दी आणि वेट लॉससाठी पण खूप छान आहे। तुम्ही नाही काही खाल्लं, एक ग्लासभर ज्यूस पिलं तर खूप छान आहे। तर आपण बटाटे उकडून घेतले, त्याची साल काढतोय आणि डाळिंब पण सोलून घेतलं। आता एका पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण टाकलं आहे। तसं टाकत नाही आहे, तुम्हाला तुमचं म्हणजे आवडीनुसार। मला आवडते म्हणून मी टाकलं। लाल तिखट टाकलं आहे, सुहानाचा मसाला टाकला, आंबट गूळ चिंचेचा मी कोळ तयार केला तो टाकला, त्यामध्ये बटाटा मिक्स केला आपण बारीक केलेला आणि आता आपण छान परतून घेतो। पहिले थोडं सारण पातळ असते, नंतर घट्ट होते। थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर डाळिंब टाकायचं आहे, शेंगदाणे टाकायचे तिखटवाले, शेव टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला पाव कट करून घ्यायचा आहे आणि पावमध्ये छान ते सारण आपल्याला भरायचं आहे। कसं आहे, पाऊस असल्यामुळं म्हणजे बाहेर जाऊन खाण्यात खूप मजा असते, पण घरी बनवून पण खाण्यात खूप मजा असते। म्हणून मी आता ठरवलं की आपण बाहेर जाण्यापेक्षा छान घरीच बनवायचं आणि खूप छान टेस्ट येते घरी पण। पावसाच्या वातावरणात मस्त दाबेली खाणं, घरी असं मस्त पाऊस असतो आणि दाबेली खायची। आता मी एका पॅनवर बटर टाकले आणि आपण भरलेली दाबेली त्याच्यावर फ्राय करतो। छान असं खरपूस भाजून घेतले त्याला आणि आता आपली दाबेली भाजून झालेली आहे आणि तुम्हाला याचा कलर कसा वाटतो ते सांगा। आणि मी दुसरी दाबेली पण आता तयार करते, त्याच्यामध्ये शेंगदाणे, डाळिंब हे सगळं, शेव वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि मी सुहानाचा मसाला वापरला, तुम्हाला जो वापरायचा तो वापरा। आणि आता हे परत मी भाजून घेते। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा, आवडला तर नक्की कमेंट्स करा आणि खरंच घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न करा। पावसाळा आहे, बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवून खा, मुलांना द्या, सगळ्यांना द्या, आवडीने खातील आणि आनंदी होतील आणि सगळ्यांना आवडेल। बघा आपलं हे छान तयार केली प्लेट कशी वाटते। थँक्यू, लाईक सबस्क्राईब करा।